कोबीची भाजी जर पाहायला गेलं ना तर करायला सोपी आणि खायलाही सोपी, परंतु ती चिरायलाच लय वेळ लागतो. तर चला तर आज तुमच्यासोबत साधी सरळ सोपी अशी कोबीची भाजीची रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी चांगला मी कोबी स्वच्छ कापून चिरून धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर कढई ठेवलेली आहे. थोडीशी मुगाची डाळ पण भिजवलेली आहे. तर तुम्ही मुगाची डाळ टाकत नसाल तर नक्की टाकत जा, कोबीमध्ये छान लागती. किंवा हरभऱ्याची डाळ, कोणतीही डाळ चालेल, हरभरा किंवा मुगाची. तर मुगाची डाळ भिजत ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे मी. त्यात सगळ्यात आधी मोहरी टाकली. मोहरी चांगली तडतडून द्यायची म्हणजे आपल्याला कच्ची लागत नाही. मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्यात जिरे टाकायचे आहे. जिरे टाकल्यानंतर त्यात हिरवी मिरची चांगली बारीक चिरून टाकायची आहे. जास्त बारीक पण नाही चिरायची, मग कोबीसोबत आपल्याला निवडून काढता आली पाहिजे. त्यानंतर त्यात टाकलेली हळद 1 चमचा. सगळं चांगलं परतून घेतलेलं आहे. ते सगळं परतून झाल्यानंतर भिजवलेली मुगाची डाळ टाकली आहे. मुगाची डाळ आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे तेलात. आणि मुगाची डाळ चांगली परतून झाल्यानंतर आपण जो धुवून घेतलेला कोबी आहे तो स्वच्छ पाणी निथळून त्यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर चांगला कोबी मिक्स करून घ्यायचा आहे. आपल्याला 1 ते 2 मिनिटं कोबी चांगला मिक्स करायचा आहे. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर त्याला वाफ येऊन द्यायची. वाफ आल्यानंतर गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवर कोबी चांगला शिजून घ्यायचा. कोबी करताना आहे ना, जर तुम्ही पाणी टाकत असाल ना तर आहे ना कोबीची त्या टेस्ट वेगळी लागते. पाणी न टाकता कोबी जर शिजवला तर त्याची टेस्ट खरंच युनिक लागते. नक्की एकदा ट्राय करा. आणि त्याच्यावरती मग बारीक गॅस करून मी झाकण ठेवलेले आहे मीठ टाकून. 3 ते 4 मिनिटं भाजी आपल्याला चांगली बारीक गॅसवर शिजून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली साधी सरळ सोपी पण चविष्ट कोबीची भाजी तयार आहे.